बाबा सांगत होते नवरा बायकोत जर प्रेम झालं तर घरात लक्ष्मी येते आणि शेजारणीवर प्रेम झालं तर मग ॲम्ब्युलन्स येते आणि तुम्हाला घेऊन जाते. भाऊजी तुमचे दादा लय डेअरिंग बाज आहेत बरं का. होय, मग नागिनी बरोबर राहायचं म्हणल्यावर डेअरिंग लागतेच की. कमून एवढं खुश आहे तू. काय नाही असंच मला सांग. माझ्या मागं जर पुरी पळाल्या तुला कसं वाटत ग? मला काहीच वाटणार नाही. तुमच्या माग मुली पळूच शकत नाहीत. तुमच्या माग फक्त कुत्रे आणि ते बँकेचे हप्तेवाले पळू शकतात. बाकी तुमच्या माग कुणी सुद्धा पळत नाही. कांद्यात कांदा लातूरचा कांदा, कांद्यात कांदा लातूरचा कांदा, आणि तुझ्यासोबत लग्न करून माझ्या नशिबाचा झालाय वांदा. मेथीची जोडी 40ला इकली, मेथीची जोडी 40ला इकली, मी होते म्हणून इतक्या दिवस टिकली. मामी तुम्ही तसं कमंग केलं मोटरसायकल म्हणून ही सायकलच मला दिली. जसं तुम्ही म्हणला होतात नोकरी आहे पण पगार नाही तसं आहे ही. टाइम लागत असलं तर सांगा, मला अर्जंट जायचंय. जा मग. जा म्हणल्या का थांबा म्हणल्या काय कळणार. थांबतो जाऊन दे. अहो जावाई तुम्हाला जा म्हणलं होतं पण ते ऐकू आलं नाही. अजून भांडे घासायची तशीच आहे. तुम्ही खाल्ल्याची जाणार नाही. थांबा असा होतंय जरा. मामी आता माझं मी काय करतो, गावात राहतो बघ, मला इथं लोक नावं ठेवायला लागले ते. मला मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहणार आहे. मी चाललो आता गावात राहायला माझ्या लेकरा बाळा सहित. हा आता सर्वान महिना सुरू झालाय. आता इथं मटण बिटन काय खायला भेटायचं नाही म्हणून निघले गावात. जा आता वापस येऊ नका. जा. कांद्यात कांदा लातूरचा कांदा, कांद्यात कांदा लातूरचा कांदा, आणि तुझ्यासोबत लग्न करून माझ्या नशिबाचा झालाय वांदा. मेथीची जोडी 40ला इकली, मेथीची जोडी 40ला इकली, मी होते म्हणून इतक्या दिवस टिकली. होय हो. अहो म्हशीसारखं दिसणार दुसरा प्राणी कोणता आहे? अहो ते कोड सोडवते मला सुटनाच. माझ्या तोंडाकडे काय बघताय? अहो सांगा ना. मग मामी जेवण चालू आहे काय? हो जेवणच चालू आहे. बरं काय नाही, चाललो होतो गावात. हो निघा. अहो आज मार्केटला का नाही आलात? का काय झालं? ती माझी मैत्रीण तुमच्याबद्दल विचारत होती आज. काय विचारते ती का? ते काय तोंडाचं कमून नाही आलं म्हणली. 5 लाख रुपये लग्नात खर्च करून तुला काय इथं बसून गिळायला आणलो नाही. उठ आणि कामाला लाग. किती रुपये खर्च केलाय? 5 लाख. अहो लग्नात वराड घेऊन जे आयचर मधून आला होता ना त्या गाडीचं भाडं पण आमच्या पप्पानी दिलंय आणि मला सांगतात 5 लाख रुपये खर्च केलोय म्हणून. सिरियसली घ्यायला लागलेस, चेष्टा करायला मी. अहो बाहेर चाललाय तर ही चपाती जाता जाता गाईला घाला. का तू खात नाहीस? मी काय गाई आहे काय? मग आपलं लग्न ठरवायच्या वेळेला तुझ्या घरच्यांनी म्हटलेलीत की आमची पोरगी गाय आहे म्हणून. अहो जावाई 2-3 वर्ष तुम्ही शहरात होता शिकायला. तुम्ही नेमकं शिकलात काय? हेच लोकाला येड्यात काढायचं. हा सुरुवातच आमच्यापासून केलेली ना तुम्ही. हॅलो हा संजय आहे का म्हणलं? कोण? संजय बोलतोय का? संजय नाही, संजयची बायको बोलतीय. हा मी बजाज फायनान्स कंपनीतून बोलतोय. हा बोला ना गुरुजी. अहो ते तुमच्या गाडीचे 2 हप्ते थकलेत. कशाची? अहो तुमच्या गाडीचे 2 हप्ते थकलेत म्हणलं. हा मग? हा मग ते तुमचे मिस्टर कुठे आहेत? अहो माझं मिस्टर नाही तर माझा नवरा झोपलाय. बोला की. मिस्टर नाही तर नवरा झोपलाय? हा माझा नवरा झोपलाय. मिस्टर काय असतंय ती? मिस्टर म्हणजेच नवरा हो. हा तीच माझा नवरा झोपलाय. बोला की. अहो तुमच्या गाडीचे 2 हप्ते थकलेत. अहो साहेब आता तीच थाकल्यात व झोपल्यात. सकाळी चहा प्यायल्यात 2 कप. मरणाचं थंडी वाजत होती. सकाळी 1 कप दिला आणि मगाशी 1 कप दिला. आता झोपल्यात. बोला की. मग ते थकलेत म्हणून काय गाडीचे हप्ते भरायचे नाहीत का तुम्हाला?
अहो आता गाडीचा हप्ता भरला असता. तुझ्या बाबांना वचन दिले मी 80% मिळवून देईन म्हणून. मग मी तर 100% मिळू शकतो. 100% चेष्टा करतोस माझी. मग चेष्टेला सुरुवात कोणी केली? मी. ओ इकडे याओ. काय ग? तुमचं आणि त्या शेजारणीचं काही चालू आहे का? नाही काय नाही. असं काय विचार लागलीस? ती मला कालपर्यंत वहिनी 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 करायची आणि आज अचानकच सकाळी ताई ताईच करायला लागली म्हणून म्हणलं. काजल, मी बाहेर चाललोय, येताना काय घेऊन येऊ का? नाही काय घेऊन येऊ नका, फक्त येताना मूत पिऊन येऊ नका म्हणजे झालं. आई तू तर म्हणते परी उडत असते, मग आपल्या ते शेजारच्या काकू का नाही उडत? त्या माकडीला परी कोण म्हणलं ग? बाबा. थांब तू आता. आज तुझे बाबा पण उडणार आणि ती शेजारची भटक भवानी पण उडणार. सुनी तुझ्याकडे कार आहे? हाय की. बुलेट? हाय. स्कूटी? हाय. मग तू का चालवतेस? तोंड. अहो माझं लग्न जर तुमच्याशी न होता दुसऱ्या कोणासोबत झालं असतं तर काय झालं असतं? नाही, एवढा बाद विचार मी कुणाविषयी करत नाही. रात्री तुम्ही लईच हळूहळू बोलत होते. नक्की कुणाला बोलत होते? अगं मी बहिणीला बोलत होतो ग. अहो पण एवढ्या हळू आवाजात? अगं पण बहीण माझी नव्हती, तुझी होती. तरीच मी म्हणतीये ती भवानी सारखी दाजी दाजी का करतीये? काल आपल्या घरी एक भिकारी आला होता. मी त्याला जेवायला दिली होती. मग आज तो परत आला होता आणि मला पुस्तक देऊन गेला. कोणतं? स्वयंपाक कसा बनवायचा. कुठं काय होती दिवसभर? मॉलला गेली होती शॉपिंग करायला. काय घेतलीस मग? एक केसाचा पट्टा आणि 45 शेल्फी. तो देव माणूस आणि आपला मुलगा सुनबाईला मदत करतो म्हणून तो बायकोचा बैल. मामी तुम्ही एवढं रानात राहतात, चोराचं तुम्हाला भीती वाटत नाही का? चोरी बिरी करीन, पैसे बिशे चोरीन, तुम्हाला असं काय भीती वाटत नाही का? अहो जावाई, पहिलं लय आम्हाला भी वाटायचं, पण आमच्या हितच एक चोर राहायला आलाय. चोरांनी चट लुटून नेलं सगळं. आता काही भ्यायचीच बात नाही राहील. अहो त्या शेजारणीच्या नवऱ्याकडनं काहीतरी शिका. ती बघा त्याच्या बायकोला रोज फुलांचा असा सडा घालून त्याच्यावर जेवायला बसवतोय. रोज केसामध्ये फुलांचा गजरा घालतोय आणि निस्ता तिच्या मोरा असा फुलांचा सडा टाकून त्याच्यावर चालवत नेतोय. शिका काहीतरी. तू सणासुदीचा उगा वाद घाल नका माझ्या बरोबर. शेजारणीचा नवरा ती फुलांचा व्यापार आहे आणि माझा आहे मिरच्याचा. तुला मिरच्या बसवू का? तुम्हाला ना किती पण प्रेमानं सांगा, तुम्हाला काहीच कळत नाही. आई तू तर म्हणते परी उडत असते, मग आपल्या ते शेजारच्या काकू का नाही उडत? त्या माकडीला परी कोण म्हणलं ग? बाबा. थांब तू आता. आज तुझे बाबा पण उडणार आणि ती शेजारची भटक भवानी पण उडणार. कधीतरी मी हरवले तर तुम्ही काय कराल? काय करणार म्हणजे? मी का बसणार आहे का? पेपर मध्ये जाहिरात देईन तुझ्या फोटो सहित. काय लिहिणार त्याचं? लिहिणार, जो माझ्या बायकोला परत आणील त्याला 20,000 रुपये दंड. अहो आम्ही सगळे लेडीज लोक ना बसने गोव्याला जायचा प्लॅन करतोय, पण माझा विचार होतोय की शेजारणीला पण सोबत घेऊन जाऊ. ये ती काही येत नाही बे, तिला बस मध्ये उलटी होत्या. हा काय? शादी से पहले मैं सोचती थी शादी का मतलब होता है घूमना फिरना, पहाड़ों में जाना, फोटो खींचना, लेकिन शादी होने के बाद पता चला शादी का मतलब होता है झाड़ू पोछा बर्तन रोटी, सुबह रोटी दोपहर में रोटी शाम में रोटी. कधीतरी मी हरवले तर तुम्ही काय कराल? काय करणार म्हणजे? मी का बसणार आहे का? पेपर मध्ये जाहिरात देईन तुझ्या फोटो सहित. काय लिहिणार त्याचं? लिहिणार, जो माझ्या बायकोला परत आणील त्याला 20,000 रुपये दंड.